नमस्कार, मी श्रीकांत घुले. आपण पाहताय झी 24 तास बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आणि सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीनं. तब्बल 20 वर्षांनंतर धाराशिवमधील काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे. मुंबईतल्या विशेष सीबीआय कोर्टाने पवनराजे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी माजी गृहमंत्री आणि माजी खासदार डॉक्टर पद्मसिंग पाटील यांच्यासहित सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामुळे या निकालानं ठाकरेंचे बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकरांना मोठा धक्का बसलेला आहे. पवनराजे हत्या प्रकरणाचा निकाल लागला. पद्मसिंहांसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता. ओमराजे निंबाळकरांना सर्वात मोठा धक्का. सीबीआयचा हायकोर्टात जाण्याचा निर्णय. धाराशिवचे काँग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात तब्बल 20 वर्षांनंतर शनिवारी मुंबईतल्या विशेष सीबीआय कोर्टाने निकाल दिला. जून 2006 मध्ये नवी मुंबईतील कळंबोलीत पवनराजे आणि त्यांचे चालक समद काझी यांची हत्या झाली. या हत्या प्रकरणात तब्बल 2 दशकांनंतर निकाल आलाय. या प्रकरणात कोर्टानं पवनराजे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी माजी गृहमंत्री आणि माजी खासदार डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व 9 आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात डॉक्टर पद्मसिंग पाटील, लातूरचे सतीश मंदाडे, पारसमल जैन, माजी अबकारी निरीक्षक शशिकांत कुलकर्णी, बीएसपी पक्षाचा कार्यकर्ता कैलास यादव, दिनेश तिवारी, पिंटू सिंग, छोटे पांडे, माजी नगरसेवक मोहन शुक्ला या सर्वांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. न्यायालयाने या निर्णयाने एक पूर्णता या प्रश्नावरती उत्तर दिलेलं आहे की हे पूर्ण प्रकरण जे आहे ते तथाकथित आहे आणि खोटं घडवण्यात आलेलं आहे. त्यामुळे न्यायालयाने आज जो निकाल दिलेला आहे तो सर्व साक्ष पुराव्याच्या आधारे दिलेला आहे. तो सर्व गोष्टीचं संकलन करून दिलेलं आहे आणि मुख्यतः हा गुन्हा जो करण्यात आला या गुन्ह्याचे खरे जे सूत्रधार आहेत यांना बाजूला ठेवून राजकीय दृष्टी डॉक्टर साहेबांना त्रास देण्यासाठी हा यंत्रणेचा वापर करून राजकीय लोकांनी वापर करून हा खोटा खटला दाखल केला. माननीय न्यायालयाने प्रखरपणे सांगितलं की हा माफीचा साक्षीदार जो आहे पारसमल जैन ह्याच्यावरती कुठल्याही प्रकारे साक्ष ठेवता येत नाही. ह्याच्यामध्ये गोवण्यात आलेलं आहे आणि ह्याच्याकडनं साक्ष करण्यात घेतली आहे आणि वेळोवेळी आपल्या तथाकथित कहाण्या हे बदलत आलेलं आहे. प्रथमतः तो वेगळी कहाणी सांगतो. त्यांनी एवढंही क्लिअरली सांगितलं की मला 2009 मला राकेश मारियाच्या सांगण्यावरनं आणि क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी खोट्या गुन्ह्यामध्ये मला गोवलं. या निकालाचं वाचन करताना न्यायमूर्तींनी माफीच्या साक्षीदारावर सवाल उपस्थित करत पोलीस तपासावरही ताशेरे केले. माफीचा साक्षीदार पारसमल जैन यांना 15 दिवस मारहाण करून जबाब दिला. त्यांची औषधं बंद केली हे अयोग्य आहे. 8 सप्टेंबरला ताब्यात घेतल्याच्या नंतर गुन्हे शाखेने जैन यांना 25 सप्टेंबरला अटक केली. या प्रकरणाचा तपास आणि एकूणच पाया ठिसूळ आहे. पोलिसांच्या तपासात विसंगती आहे. माफीच्या साक्षीदाराचा पहिला जबाब कायद्याला धरून नाही. सरकारी वकिलांनी जबाबदारी सांभाळली नाही. घोडचुकीमुळे भक्कम पुरावा हुकला असं न्यायमूर्तींनी म्हटलं. तर इतर आरोपींचे कबुली जबाब घेतले गेले पण काळजी घेतली गेली नाही. प्रश्न न विचारता जबाब नोंदवले अशी तरतूद कायद्यात नाही. त्यांचे जबाब आक्षेपार्ह ठरतात, संदिग्ध ठरतात असा निष्कर्ष न्यायमूर्तींनी नोंदवला. माफीच्या साक्षीदारानं वारंवार साक्ष फिरवल्यानं ती ग्राह्य धरता येणार नाही असं निरीक्षण नोंदवत न्यायमूर्तींनी त्याला फितूर घोषित केले. विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण नवंदर यांच्या या निकालानं सीबीआयनं आरोपी ठरवलेल्या सर्वांचीच निर्दोष मुक्तता झाली. 17 वर्ष ह्या सर्व लोकांचे कोण परत करणार आहे? आज आपण आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांची परिस्थिती बघितली. 17 वर्ष त्यांना हे सगळं सहन करावं लागलं. त्यांचा या विषयाशी कुठला संबंध नसताना राजकीय षडयंत्र जे केलं गेलं, आता टप्प्याटप्प्याने सगळ्याच गोष्टी पुढे येतील. परंतु आज निश्चितपणे आम्हाला सर्वांनाच मोठं समाधान आहे की न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला. तब्बल 20 वर्षांनंतर वडिलांच्या हत्येच्या निकालात सर्वच आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानं या निकालानं धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांना मोठा धक्का बसला.
या निकालाच्या विरोधात ओमराजेंनी हायकोर्टात जाणार अशी प्रतिक्रिया झी 24 तासला दिली. तर सीबीआयनं देखील या निकालाविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत चर्चा केली. निश्चितपणे आम्ही माननीय उच्च न्यायालयात जाणार आहे. फक्त प्रश्न इतकाच आहे की कैलासवासी पवनराजे साहेबांना नेमकं मारलं कुणी मग? कारण हे सगळं समोर असताना जर हे सगळेच आरोपी निर्दोष सुटत असतील तर नेमकं मारलं कुणी, हा माझ्या कुटुंबाच्या समोरचा प्रश्न आहे. आणि मी इतकंच म्हणेन की ही कलियुग आहे. कलियुगामध्ये चांगलं वागणं, चांगलं राहणं, चांगलं काम करणं आणि चांगल्या माणसाला त्या ठिकाणी कायम निराशा पदरात पडते. मला वाटतंय त्याचा प्रत्यय मला आज आला. या खून खटल्यामध्ये आरोपींना सजा होईल, परंतु दुर्दैवाने हे सर्व आरोपी निर्दोष सोडण्याचा निर्णय कोर्टाने घेतलाय. मी स्वतः आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसजी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह यांच्या कानावर ही घटना घातलेली आहे आणि त्यांनी तात्काळ सीबीआयला ही केस पुन्हा सीबीआय हायकोर्टामध्ये अपिलात जाईल अशा प्रकारचा विश्वास दिलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं या निकालाकडे लक्ष लागलं होतं. राष्ट्रवादी